साहेब, दिवाळी साजरी करू की आत्महत्या? दिवाळीचा सण संपूर्ण देशात राव असेल किंवा रंक, प्रत्येकजण आपल्या परिवारासह वर्षातील सर्वात मोठा सण साजरा करीत असतो। दिवाळी आली की काहीतरी नवीन प्रकाशमान आयुष्यात घडेल ही अपेक्षा असते। मात्र शेतकऱ्यांच्या नशिबी याही वर्षी अंधार दिसतोय। एकीकडे अतिवृष्टीने शेतकरी ग्रस्त होता, कसेबसे कुणी पीक वाचवले तर आता मालाला भाव नसल्यानं केवळ फाशीचा फंदा येऊ शकेल इतका मालाला भाव देऊन शेतकऱ्यांची थट्टा उडवण्याचं काम हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत झालंय। आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळी समोर भाव मिळेल या आशेनं सोयाबीन विक्रीला आणले। मात्र विक्रीला आणलेल्या सोयाबीनला चक्क 500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करावी की आत्महत्या हा बिकट प्रश्न निर्माण झालाय। कारण मिळालेल्या चुकाऱ्यात केवळ पीक शेतातून बाजारात आणण्याचा खर्च वगळता उर्वरित खर्च शेतकऱ्यांना खिशातून द्यावा लागणार आहे। त्यामुळे दिवाळी तर दूर, पण शेतकरी कर्ज फेडणार कसे, मजुरीचे पैसे देणार कुठून, नवीन पीक पेरणार कुठून, ही सगळी परिस्थिती बघता दिवाळीत आई मुलांसाठी गोड काय घ्यावे की विष, या दयनीय परिस्थितीला जबाबदार कोण? या परिस्थितीवर निराकरण मिळणार की शेतकऱ्याने शेवटचा मार्ग घ्यावा, ही चिंतेची बाब आहे। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।